तर इकडे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मान्सून दाखल झाला असला तरी सुद्धा गेले काही दिवस पावसानं हुलकावणी दिलेली आहे। शेतकऱ्यांनी शेतात पेरणी केल्यानंतर पावसानं हुलकावणी दिली, त्यामुळे बळीराजा संकटात सापडलाय। त्यामुळे आता बळीराजानं पावसासाठी थेट चिपळूणचं ग्रामदैवत श्री देव काल भैरवालाच गाऱ्हाण घातलंय। या आठवड्यामध्ये पावसाला सुरुवात झाली पाहिजे आणि शेतकऱ्यांची कामं मार्गी लागली पाहिजे असं साकडंच काल भैरवाकडे घातलं गेलंय। बावा तो भैरी जोगेशी केदारश दाखवता एक पिरा कत्रादी भवानी पाचन बेरोज आज सालाबाद आज पावसाचं नोव्हेंबर चालू झालेलं आहे। बाजू काय पावसाचा पत्ता शेतकऱ्यांनी शेतीवाडीची कामं चालू केली आहेत, पेरणीवर चालू केलेली आहे। शेतकरी पावसाची वाट बघतात, तरी काही कुठे अडथळा असल्या बाजून त्या पावसाला मेघराजाला लवकर यायची बुद्धिमत्ता होऊन या आठवड्यामध्ये पावसाची सुरुवात झाली पाहिजे। कुठे अडथळा येतात शेतकऱ्यांची कामं असली मार्गी लागली पाहिजेत। त्यांच्यामध्ये ज्या ज्या काय इच्छित पूर्ण करून जशी आता पाठीशी पाठी कायम सोडून त्याच्यामध्ये ज्या ज्या इच्छित पूर्ण जी काय बाहेरची विडापडा काय असेल बाहेरच्या घालून सर्व जनतेला सर्वांना सुखी ठेवून शेतीवाडीची कामं आनंदात पार पडून राखण धरून एकंदरीत सर्व भैरी केदाराचे चांगलं।